उपकार कुणी कुणाचे विसरले हे अगदी लहान मुलापासून विचारलं तर अख्ख्या महाराष्ट्राला दुनियाला माहिती आहे. जेवढे आम्हाला दोघांना ओळखतात त्या सगळ्यांना माहिती आहेत की कोणी कोणावर उपकार केले. त्याच्यामुळे कोणी विसरले ते त्यांनी त्यांचं आत्मचिंतन 100% महाविकास आघाडीचीच सत्ता येईल. त्याचं कारण असं की आत्ता तरी महाराष्ट्रामध्ये महायुती आलेली नाही आहे. फक्त आपल्या मराठवाड्यात तर एकच जागा आलेली आहे. त्याच्यावरून ठामपणे आता महाविकास आघाडीच सरकार येणार हे निश्चित. लोहा खंडार विधानसभा क्षेत्र में राजनीति का एक नया अध्याय शुरू हो गया है। बहन और भाई के बीच खेला जाएगा राजनीतिक मुकाबला। हर तरफ अब विधानसभा चुनाव की हवाएं चल रही है और नांदेड़ जिले में भी कई नेताओं ने विधानसभा के लिए तैयारियां शुरू कर दी है। लेकिन नांदेड़ के 9 विधानसभा क्षेत्रों में से सबकी निगाहें लोहा कंधार विधानसभा क्षेत्र पर लगी हुई है। लोहा विधानसभा निर्वाचन क्षेत्र का प्रतिनिधित्व वर्तमान में शेतकरी कामगार पक्ष विधायक श्याम सुंदर शिंदे कर रहे हैं। आपको बता दें कि श्याम सुंदर शिंदे नांदेड़ के पूर्व बीजेपी सांसद प्रताप पाटिल चिखलीकर के जीजा है। प्रताप पाटिल चिखलीकर को लोकसभा चुनाव में हार का मुंह देखना पड़ा और चिखलीकर ने घोषणा की है कि वो लोहा कंधार से विधानसभा चुनाव लड़ेंगे। जनता को इस निर्वाचन क्षेत्र में जीजा और साले में मुकाबला होने की उम्मीद थी, लेकिन शेतकरी कामगार पक्ष की महिला अध्यक्षा प्रताप पाटिल चिखलीकर की बहन और विधायक श्याम सुंदर शिंदे की पत्नी आशाताई श्याम सुंदर शिंदे ने घोषणा की है कि वो अब लोहा कंधार निर्वाचन क्षेत्र से चुनाव लड़ेगी। तो अब लोहा कंधार निर्वाचन क्षेत्र में एक नया राजनीतिक अध्याय शुरू हो गया है। कल आशाताई शिंदे का जन्मदिन था और उन्होंने अपने जन्मदिन के मौके पर लोहा कंधार विधानसभा क्षेत्र में बड़ा शक्ति प्रदर्शन किया। शक्ति प्रदर्शन करते हुए उन्होंने घोषणा की है कि वो भाई प्रताप पाटिल चिखलीकर के खिलाफ चुनाव लड़ेगी। आज वाढदिवस आहे. कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. त्यात जास्तीत जास्त महाप्रसाद अन्नदान असं केलेलं आहे. झाडे लावणे, वह्या वाटणे, आता एक काहीतरी चक्की पण एक जण देणार आहे. अशा टाईपचे कार्यक्रम वाढदिवसाला करत आहेत. मी समाजसेविका असल्यामुळे माझा कल त्याच्याकडे जास्त असतो की सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी. हो, विधानसभा निवडणूक लागलेली आहे, म्हणजे लागतातच आहेत. आता 2 महिन्यात होणार आहे. त्याच्यात सगळ्यांची इच्छा आहे की म्हणजे 90% लोकांची इच्छा आहे की ताई तुम्ही उभं राहा. पूर्ण म्हणजे लोहा कंधार तालुक्याचेच नाही तर नांदेड जिल्ह्यातले सगळ्याच जणांचे फोन येतात, ताई यावेळेस तुम्ही उमेदवार उभं राहा. तर नक्कीच म्हणजे पक्षश्रेष्ठी त्याचा विचार करतील असं मला वाटतं. हो, आता शिंदे साहेब तर माझ्याच पाठीमागे उभं राहणार, कारण मी त्यांच्या पाठीमागे उभी आहे म्हणल्यानंतर त्यांना गरजेचं आहे. आणि भाऊ विरोधात उभे तर आता त्यांचे प्रत्येक भाऊ असलं म्हणून काय झालं, प्रत्येकाचे पक्ष वेगळे आहेत ना. आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत, ते महायुतीसोबत आहेत, तर विरोधात तर उभं राहणारच. ते उपकार कुणी कुणाचे विसरले हे अगदी लहान मुलापासून विचारलं तर अख्ख्या महाराष्ट्राला दुनियाला माहिती आहे. जेवढे आम्हाला दोघांना ओळखतात त्या सगळ्यांना माहिती आहेत की कोणी कोणावर उपकार केले. त्याच्यामुळे कोणी विसरले ते त्यांनी त्यांचं आत्मचिंतन करावं. असं अजिबात होणार नाही, कारण का महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीच लढेल आणि प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या परीने प्रयत्न करत असतो की उभं राहण्यासाठी. पण समजा महाविकास आघाडीचं मला मिळालं आणि महायुतीचं त्यांना मिळालं तर दुसरे एखादे 2 उमेदवार उभे राहतील आणि त्याच्यात कोणाचा फायदा होईल असं मला नाही वाटत. एकीकडे जर बघितलं तर देशामध्ये आणि राज्यामध्ये सध्या तरी भाजपची सत्ता आहे आणि महाविकास आघाडीची सत्ता तुमची येईल का आणि तुम्हाला नेमकं आव्हान काय? 100% महाविकास आघाडीचीच सत्ता येईल. त्याचं कारण असं की आत्ता तरी महाराष्ट्रामध्ये महायुती आलेली नाही आहे. फक्त आपल्या मराठवाड्यात तर एकच जागा आलेली आहे. त्याच्यावरून ठामपणे आता महाविकास आघाडीच सरकार येणार हे निश्चित. तुम आगे बढ़ो। देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब कीजिए। हमसे संपर्क करने के लिए 9049032007 पर कॉल या व्हाट्सएप कर सकते हैं।